मोहोळ नगर परिषद सिद्धी राजू वस्त्रे, अभिनंदन. अरे एकदम सगळ्यात ही छोटी बहीण आहे, छोटी बहीण. नगरपालिका निवडणुकीत अभिमानास्पद यश संपादन करत मान तालुक्यातील दहिवडी गावाची मान उंचवणारी घटना समोर आली आहे. दहिवडी हे आजोळ असलेल्या अवघ्या 22 वर्ष सिद्धी राजू वस्त्रे या मोहोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अल्पवयात मिळवलेलं हे नेतृत्व पद मोहोळसाठीच नव्हे तर दहिवडीसह संपूर्ण मान तालुक्यासाठी गौरवास्पद ठरत आहे. मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सिद्धी वस्त्रे यांनी संयमी, सकारात्मक आणि लोकाभिमुख प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला. शहराच्या विकासासाठी स्पष्ट भूमिका, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद आणि तरुणाईला सोबत घेण्याची त्यांची कार्यपद्धती मतदारांना भावली. महिला, युवक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. या निवडीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दहिवडीतील राजकीय वारशाची पुढची पिढी या माध्यमातून पुढे आली आहे. दहिवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलासवासी कैलास शंकर स्वामी हे सिद्धी वस्त्रे यांचे आजोबा आहेत. सन 1984 मध्ये दहिवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळालेला होता. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. आज त्याच वारशाला पुढे नेत नातीकडून नगराध्यक्षपद भूषवलं जात आहे. सिद्धी वस्त्रे यांच्या विजयानंतर दहिवडी गावात आनंदाचं वातावरण आहे. ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. दहिवडीची नात नगराध्यक्षपदी या भावनेनं गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सर्व घटकांना न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्यानं शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा मानस आहे. एकूणच मोहोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सिद्धी राजू वस्त्रे यांची निवड ही तरुण नेतृत्वाचा विजय, महिलांच्या सक्षमीकरणाचा ठोस संदेश आणि दहिवडीसह मान तालुक्याच्या राजकीय इतिहासातील अभिमानास्पद पर्व ठरत आहे.